शक्यते लग्न भीती द्वैत छलान्मुहु अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्यै मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम् जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय श्री गुरु धूत महाराज की जय श्री गुरु रंगनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरी सर्वांना प्रकरण 6 6 क्रमांकाचं प्रकरण आहे पहिली ओबी बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदाणी प्रसिद्धू अमूर्ताचा विषधू आरिसा नभी बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदाणी प्रसिद्धू अमूर्ताचा विषधू आरिसा नभी शब्द हा खरोखर धन्य धन्य आहे कारण शब्द ही वस्तू अत्यंत उपयुक्त आहे कोणत्याही पदार्थाचे स्मरण करून देण्याविषयी प्रसिद्ध आहे तसेच अमूर्त असलेल्या ब्रह्माचे स्वरूप दाखविणारा जणू स्पष्ट असा हा शब्द आरसाच नव्हे काय विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात सिद्ध पुरुषाचा अनुभव सांगतात म्हणून याला सिद्धानुवाद असे म्हणतात हा ग्रंथ वाचणाराला परमार्थाची शेवटची भूमिका गाठता येते अर्थात श्रीमंताचा अमृतानुभव नाही श्रीमंताचा संसार आहे मुमुक्षुचा अमृतानुभव आहे अमृतानुभव म्हणजे तीर्थयात्रा जप तप करणे नव्हे तो सात्विक संसार आहे अमृतानुभव म्हणजे परमार्थाचा कळस आहे त्यातील हे 6वे प्रकरण आपण वाचित आहोत यात शब्दाचे खंडन केले आहे श्री ज्ञानेश्वर महाराज फलाला धरून बोलतात श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य विषयाला आणि फलाला धरून बोलतात व रामानुज मध्वाचार्य हे अधिकार येण्याकरिता बोलतात ते म्हणतात अरे संसार करू नका ईश्वर सेवा करा ईश्वर सेवा करणाराला अधिकार येतो अधिकारी झाला तर त्यास विषय कळेल व विषय कळला तर फल मिळेल अशा रीतीने अमृतानुभवातील बोलणे फलाकडे दृष्टी ठेवून आहे ब्रह्मसूत्र भाष्यातील बोलणे विषयाकडे दृष्टी ठेवून आहे व रामानुज मध्वांचे बोलणे अधिकार येण्याकरिता आहे असो महाराज आपण इथं थांबूया बोलावं आपण ठीक आहे आवाज आला ना हा येतोय आवाज व्यवस्थित येतोय आणि येतोय होय ठीक आहे ठीक अमृतानुभव 6वं प्रकरण शब्दखंडन या नावाचं बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू
अमृताचा विषदू आरिसा नव्हे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये 5व्या प्रकरणापर्यंत परिपूर्ण रीतीनं उत्तम साधकाला, अधिकाऱ्याला पूर्ण ब्रह्मानुभव, ब्रह्मानुभूती आणि अद्वैत तत्व, अद्वैत तत्वाशी एकरूपता किंवा एकरूपतेचा अनुभव किंवा एकरूपतेच्या अनुभवाचा अनुवाद त्याच्याकडून व्हावा, अशा प्रकारचं 5 प्रकरणामध्ये त्यांनी सोप्या भाषेत आणि सहज आपल्या सुमधुर वाणीतून स्पष्ट केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. जे जे कोणी अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता, ईश्वर सेवा, सद्गुरु सेवा करून नुसतं त्या अमृतानुभवांच्या वव्या अर्थ आणि गुरुजींचं त्यांच्यावर केलेलं विवरण हे जर अधिकारी होऊन वाचलं, अधिकारावर येऊन वाचलं, अधिकार वापरून वाचलं, वाचायचं नाही तर कळण्यासाठी, पटण्यासाठी, बिंबण्यासाठी, बांधण्यासाठी जर तो वाचन केलं तर ज्ञानोबा मनोगत त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणारच नाही. जी ज्ञानोबा भूमिका ती त्याची भूमिका, जी गुरुजींची भूमिका ती त्याची भूमिका, जी गुरुवार्यांची श्रेष्ठांची आता आपल्याकडे ज्यांनी हे शब्द शब्दाची ओळख करून दिली, असे दूत महाराज असतील, बापूराव महाराज असतील, अजून त्या स्थानातले ते महात्मे असतील, साखरे महाराजांची परंपरा असेल, त्या परंपरेतून अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी हा बोध प्रतिबिंबित झालाय, ज्या उपाधीत ज्या देहधारी म्हणून चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या ठिकाणी हा बोध प्रतिबिंबित झालाय, फलित झालाय, आणि जिथं त्या गुरुत्वाचा स्पर्श झालाय, अशी जिथं जिथं महात्मे असतील, महात्मेमध्ये जे तत्व एकच आहे, त्याच्या बोधाशी एकरूप झालेली, एकनिष्ठ असलेली आणि ते तत्वाशी एकनिष्ठ असून तो आनंद, तो बोध प्रसार करण्यासाठी निघलेली असे दयाळू, कृपाळू जे महात्मे आहेत, तिथे तिथं गुरुत्व आहे. असे जे गुरु आहेत, आचार्य आहेत, साधू पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, तिथं तिथं हा बोध जितका बिंबलाय तितका हे वाचन करणाऱ्याच्या ठिकाणी बिंबू शकतोय. कारण बोध पहिलाच आहे, बोधरूप पहिलेच आहेत. प्रत्येक चैतन्य हे ब्रह्मस्वरूपच आहे. चैतन्याच्या ठिकाणी द्वैत नाहीच, द्वैत दिसलं नाही, झालं नाही, काहीच नाही. हा सर्व भ्रम आहे. भ्रम देखील भ्रम आहे. इतका भ्रम खोटा आहे. पण हे लक्षात येण्यासाठी ही शब्दाची सेवा करावी लागते, गुरुवार्यांच्या, शास्त्राच्या. म्हणून ही सेवा प्रत्येकाकडून व्हावा म्हणून साधू संतांनं अनुभव लिखित केलेला आहे. मनुष्य देहात लिखित केलेला अनुभव जर आपण चालला, त्याचा स्पर्श घातला, तर तो अनुभव पहिलाच आपल्याला आहे, आपलाच अनुभव आहे, असं आपल्याला त्या शब्दानं काय होतं, 1 मिनिट, थोडा व्यत्यय आलेला आहे, दिंडी चाललेली.
ठीक आहे. तर त्या शब्दाच्या संबंधानं आपलाच असलेला अनुभव आपल्याला त्याची जाणीव होती, त्याचा निश्चय होतो, त्याचा दृढ बोध असलेलाच बोध पुन्हा प्रतिभिज्ञा होती की तोच मी तर तो माशी. आणि मधला भ्रम वाढवतो. हा जो भ्रम होता, मी मनुष्य, मी करता भोगताय, मी जन्माला मरणारा, मी पापी पुण्यवान आहे, मी सुखी दुखी, मी फिरणार आहे, मी सत्यापासून वेगळा आहे, सत्य अनेक आहेत, असा सत्ता अनेक आहेत, सत्य अनेक आहेत, सत्ता अनेक आहेत, असा जो भ्रमाचा विस्तार, कल्पनेचा विस्तार, ही अविद्या कल्पना रूपानं विस्तारलेली ही मावळून जाते, ही मावळून जाते. विस्मृतीतच, आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीतच त्या कल्पनेचा विस्तार असतो. स्वरूपाच्या स्मृतीतच कल्पना मावळून जातात, कल्पना मावळून जातात. जसं तेव्हामध्ये स्वप्न मावळतात आणि झोपेमध्ये स्वप्न तराळतात. हा जसा आपला अनुभव आहे. अनेक नाना स्वप्न, मग स्वप्नात काय येईल, कसा प्रसंग येईल, काय दिसल, याचा अंदाज घेता येत नाही. पण काही दिसू द्या ते खोटं असल, ते खरं नसल, आणि ते जेवामध्ये टिकणार नाही. जेव नाही आला तरी टिकत नाही, ही दुसरी गोष्ट आहे. पण जेवामध्ये तर काही टिकत नाही. जेव नाही आला तर ते प्रवाह रूपानं दिसते मावलते, दिसते मावलते स्वप्नातल्या वस्तू, आणि जेव आल्यावर त्याचा प्रवाह खंडित होतो. प्रवाह रूपानं बी ती राहत नाही, परंपरा बी राहत नाही त्याची खोट्याची. तसं ब्रह्मबोध होत नाही तोपर्यंत हा संसार अनित्य म्हणून, जन्मणारा मारणारा म्हणून दिसणारा आणि दिसण्याच्या पलीकडे जाणारा म्हणून दिसतो. गेला पावसाळा, आता आला हिवाळा, येणार आहे उन्हाळा, गेलं बालपण, येणार आहे तरुणपण, किंवा आलं तरुणपण, येणार आहे म्हातारपण, गेला द्वापार युग, कलियुग आलाय, गेला पहिला प्रलय काळ, आता आहे दुसरा प्रलय काळातलं दुसरं जगत आहे. गेला कालचा दिवस, आला आजचा दिवस. अशी जी श्रंखला दिसायला लागली, ही खोट्याची श्रंखला आहे. गेली ती कल्पना, आली ही कल्पना, गेली ती वासना, आली ही वासना, गेली ते विचार, आले हे विचार, गेलं ते दुःख, आलं हे सुख, किंवा गेलं ते सुख, आलं हे दुःख, गेला तो मान, आला हा अपमान. अशी प्रवाह रूपानं संसार अनादि वाटतो, सत्य वाटतो. त्याची अनित्यता ब्रह्माज्ञानात बी स्पष्ट आहे, पण त्याची असत्यता ब्रह्मज्ञानात स्पष्ट होत असते. ब्रह्मज्ञान जसा चेव आहे, आणि अनाद रूपानं दिसणार हे जगत, आणि जगत कारण हे स्वप्न आहे. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्यामध्ये पहिलंच आहे, हे ध्यानात घेऊ. पण संतांच्या या शब्दानं असल्यालाच ब्रह्मज्ञान विशेष रूपानं प्रगट होते. असल्यालाच ब्रह्म आणि असल्यालाच आत्मब्रह्म आहे, हे विशेष रूपानं प्रगटते. म्हणून प्रगटिण्याचं कार्य शब्द करतात. ते संतांचे शब्द, त्या अनुभवातून आलेले शब्द, ते महात्म्यांचे शब्द, म्हणून हे शब्द साधारण नाहीत.
म्हणून या शब्दाचा स्पर्श व्हावा, शब्दाचा परिचय व्हावा, शब्दाचं श्रवण व्हावं, शब्दाचं मनन व्हावं, शब्दाचा वापो व्हावा. शब्दोपजीवी असावं आपण, संतांचे शब्दोपजीवी. शब्द झाला, शब्दासाठी जीवन आहे. मनुष्य देहा शब्द प्रामुख्याने शब्दच सार आहे. शब्दच धन आहे मनुष्य देहात, दुसरं धन नाही. आणि ते संतांचे शब्द, शास्त्राचे शब्द. शास्त्राचे शब्द आणि संतांचे शब्द दोन नाहीत. कारण संतांच्या मुखातून निघलं तेच शास्त्र होत असते. जे लिखित आहे ते शास्त्र आणि जे बोलायला ते संत. दोन नाहीत ते. बोलतील ते शास्त्र आहे संत. जे सत्यातून आले किंवा सत्य प्रगट करायला लागले तेच शास्त्र असते. आणि ते संतांच्या मुखातूनच होते. आली मुखावाटे अमृत वचने, अमृत वचने संत काय शास्त्र आहेत. आणि त्याला याला गुरुद्वारच आहे. गुरुवाणीच आहे ती. वेदवाणी बी गुरुवाणी, शास्त्रवाणी बी गुरुवाणी, संतवाणी बी गुरुवाणी, वेगळी नाही ती. मग त्या शब्दानं, त्या शब्दाचा संबंध आल्या आपलं अनादी काळाचं अज्ञान पहिलंच नव्हतं असं कळतंय. आणि अज्ञानकारी जगत पहिलंच नव्हतं असं कळतंय. आणि मीच एक आहे, एकमेव अद्वितीय सत्य आहे, मी परम सत्य आहे, असा बोध या शब्दानं होतो. म्हणून या 5व्या प्रकरणापर्यंत हा बोध सोलून आपल्या हातात दिलेला आहे. आणि काहीच उरलेलं नाही. संतांच्या बोलण्यात काहीच उरत नसते. तुका म्हणे हरी काही उरू नये दिवळी. कारण संतांच्या बोलण्यानं हरी अपरोक्ष होतो. आणि हरीच्या अपरोक्षात काही दुसरं उरत नाही, द्वैत उरत नाही. हरीला सोडून जे काही दिसत होतं ते उरत नाही, ते नसतेच. जसं दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प अंशात बी उरत नाही. शेपूट टिकून उरत नाही, खाना कोण उरत नाही, पोटा कोण उरत नाही, पाठी कोण उरत नाही. सर्पाचा कोणताच अवयव शिल्लक राहत नाही, अंश शिल्लक राहत नाही दोरीच्या अपरोक्षात. कारण सर्प आणि दोरी दोन पदार्थ नाहीत. कसं जगत आणि परमात्मा, संसार आणि परमात्मा, अज्ञान आणि परमात्मा दोन पदार्थ नाहीत, एकच परमात्मा आहे. परमात्म्यातच परमात्म्याचं अज्ञान, आणि परमात्म्यातच परमात्म्याच्या अज्ञानानं अज्ञानकारी प्रपंची प्रतिभाषित होतो. नसता आहे वाटतो, नसता सत्य वाटतो. हाच भ्रम, हाच संसार आहे. आणि हा संसार अपरोक्षात राहत नाही, परमात्म्याच्या सत्याच्या अपरोक्षात राहत नाही. आणि त्या सत्याचा अपरोक्ष करून देणारे हे शब्द आहेत. म्हणून या शब्दाची भेट होत नाही तोपर्यंत संसार आहे. त्या शब्दाला सामोरे जात नाही तोपर्यंत जन्म मरणाची भ्रांती. त्या शब्दाचा अर्थ करीत नाही तोपर्यंत जीवत्व भासत आहे. त्या शब्दाला आपण आदर करीत नाहीत, त्याचा अभ्यास करीत नाहीत तोपर्यंत सुख दुःखाचे धक्के आहेत. नाही ते शब्द सुख दुःखाचे धक्के शब्दात राहू शकत नाहीत. शब्दाचा अर्थ केल्यावर, शब्दाला सामोरं गेल्यावर, आता ह्या प्रारब्धातले सुख दुःखाचे धक्के, प्रारब्ध प्रत्यक्ष दिसताना सुख दुःख दिसत, सुख दुःख होत नाहीत. हे शब्दाचं सामर्थ्य. कारण शब्द ब्रह्म अपरोक्ष करून देतात. भले ते अविद्या कार्य आहेत, शब्द आकाशाचे कार्य आहेत. आकाश तमोगुणाचं आहे, तमोगुण अज्ञानाचा आहे.
अज्ञानाचा तमोगुण आहे, तमोगुणाचा आकाश आहे, आणि आकाशाचे शब्द आहेत भौतिक न दिसणारी. पण तरीही त्या शब्दाचा मनुष्य देहात हे ब्रह्मापरोक्षेप्तीपर्यंत उपयोग होतो. ही मनुष्य देहाची क्षमता आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची. मनुष्य देहात या शब्दाचा हे अविद्या कार्य असून बी, अविद्यामय असून बी ब्रह्मापरोक्षेतीपर्यंत उपयोग होतो. पण बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणतात महाराज. ते भौतिकही शब्द, ते सगुणही शब्द, ते अविद्या कार्य शब्द, ते माया आहे शब्द, ते नाही शब्द. आपण तो खपुष्प शब्दच नाहीत. कसे शब्द? जगत नाही ते शब्द कुठे येत? सत्य आहेत का? पण तरी बी ह्या खोट्या जगात हे खोटे शब्द सर्व भ्रम वारून सत्यापर्यंत पोहोच करतात. ही त्याची असामान्यता आहे, ही त्याची साधनता आहे, सदुपयोगता आहे, प्रसाद आहे ती. म्हणून तर सर्व वस्तू झुगारून देवान शब्द घ्यावा. सर्व वस्तू काळीकत्र्यासारख्या आहेत, हिरे माणिक मोतीसह सोन्यासह. शब्दच अमोलित. म्हणून आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने मानतात तुकोबाराय. शब्दची आमच्या जीवाची जीवन म्हणतात तुकोबाराय. तुका म्हणे पहा शब्दीची हा देव म्हणतात तुकोबाराय. शब्द हा बहुसार उपयोगाच्या राशी म्हणतात तुकोबाराय. म्हणून मनुष्य देहात शब्दोपजीवी असाव. मनुष्य देहात संतांच्या महात्म्याच्या शब्दाचा आश्रय करून असाव. ज्यानं शब्दाचा आश्रय केला त्याच्या इतका श्रीमंत कोणी नाही मनुष्य देहात. संतांच्या शब्दाचा. पण शब्दाचा उपयोग ब्रह्मज्ञानात व्हावा, शब्दाचा उपयोग भ्रम निरासात व्हावा, शब्दाचा उपयोग अहंकार निवृत्तीत व्हावा. नाही तर आपण जर अनाधिकारी असलो तर शब्दाचा उपयोग भ्रम वाढतो, शब्दाचा उपयोग अहंकार वाढतो, शब्दाचा उपयोग अज्ञान वाढतय. असा बी होतोय. उपयोग करणारावर ते पाठ करून अहंकार होतो. मला येते, मला कळते म्हणून भ्रम वाढवतो, अज्ञान वाढवते, अहंकारच वाढवतो. असं होऊ नये म्हणून संतांची महात्म्याची संगत लागती. नाही तर आपण पहिलीच असे रोगी, अज्ञानी, मूर्ख. म्हणून संतांच्या निगराणीतच व्हावं आहे. संतांच्या निगराणीतच असावं. नुसते शब्द हातात येऊन उपयोग नाही, संतांचं सामिप्य असावं. नाही तर मूर्खपणाच वाढून घेत असतो. म्हणून महात्म्याच्या संगतीतच, त्याच्या निगराणीखालीच, त्याच्या नजरेखालीच, त्याच्या नजर कैदेतच परमार्थ होतो. त्याच्या शब्दानं फुगवतो, शब्दानं भांबावतो, शब्दानं अहंकारात येतो, शब्दानं वाया जातो नुसत्या शब्दानं. म्हणून गुरु परंपरेत गुरुची सेवा करीत असताना त्यांच्या सानिध्यात हे शब्दाचा खरा उपयोग होतो. म्हणून ज्ञानोबारायानं निवृत्तीनाथाची संगत सोडली नाही, मुक्ताबाईनं ज्ञानदेवाची सोपानाची संगत सोडली नाही. त्याच्या संगतीत हे शब्द घेतली. त्याला तर काही गरज नव्हती, पण त्यांनी गुरुत्व, शिष्यत्व दाखविलं. त्याप्रमाणे महात्म्याच्या संगतीत ह्या शब्दाचं, नाही तर आपण नाही जमत. तसं डॉक्टरच्या सान्निध्यात, डॉक्टरच्या निगराणीखाली गोळी औषध घ्यावं.
आपल्या हाताने घेतलं रिॲक्शन येईल, रोग वाढल, दुसरं काही होईल. त्यांना दाखवून आवश्यकता पडल्यावरती एखादं कमी करू शकते, एखादं वाढू शकते, पॉवर वाढू शकते. काम थोडं असतं डॉक्टरचं, पण महत्वाचं असतं. जास्त काम आपलंच असतं, खायचं, पाणी घ्यायचं, गोळ्या गिळायच्या, औषधी घ्यायची, आराम करायचा, पाणी सांभाळायचं, लक्ष द्यायचं. अनुभव आपलाच असतो रोगाचा आणि औषधीचा, आणि औषध घेण्याची खटपट आपलीच असते. डॉक्टरचं लक्ष असतं, डॉक्टरची निगराणी असते वेळेच्या वेळेला. पण डॉक्टरच्या कक्षेत पाहिजेत, आपण ऍडमिट पाहिजेत. त्याप्रमाणेच परमार्थात आहे. म्हणून एखाद्या महात्म्याच्या संगतीत ही शब्द जर आपण श्रवण केली तर निश्चितच जी भूमिका साधू संतांची, ज्ञानोबारायाची, गुरुजींची जी भूमिका, आता मुक्त महात्मे, जीवनमुक्त पुरुष त्यांची, तशी आपली भूमिका होऊ शकते शब्दानं. म्हणून हे शब्द साधारण नाहीत, बाप उपयोगी वस्तू शब्द मानतात महाराज. आतापर्यंत 5 प्रकरण पाहिले, आपला विषय झाला. आता ह्या 5 प्रकरणामध्ये ज्ञानोबारायाने काही ठेवले बी नाही. हे शब्द ऐकले की सर्व होईल. पण तरी बी हे शब्द राहतात ना. शब्द ऐकल्यावर होईल, शब्दानं सर्व जाईल, पण शब्द ऐकावंच वाटते, शब्दाची गोडीच लागती. सांगणारा सांगतच चालतो, ऐकणाऱ्याला ऐकायचंच व्यसन लागतं, ऐकावंच वाटतं. आणि शब्दाच्या सहाऱ्यानं त्या ब्रह्मबोधापर्यंत जाता येतं. जरी विस्मरण झालं तर स्मरण होते. जरी कशात गुंगलो तर ती गुंगी जाते शब्दानं. प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, ग्रंथ उघडला की वीज चमकल्यासारखा प्रकाश पडतो की अहम ब्रह्मस्मी, जगत मिथ्या, नहाम जीवो, नहाम मनुष्य. पण पुन्हा कालांतरानं व्यवहारात पाडला, पत्नी मुलं पाहिली, देह पाहिला, व्यवहारातल्या कार्यात मग्न झाला की पुन्हा पुन्हा मी माझं वाटतो, पुन्हा सत्य वाटतं, पुन्हा प्रवचन ऐकलं, पुन्हा ग्रंथ उघडला, पुन्हा काहीतरी मंदिरात गेला, कीर्तन ऐकलं तर पुन्हा विटत होते. म्हणून शब्दाच्या सहाऱ्यानं चाललं त्याच, शब्दाची कुंजी. म्हणून ते शब्द पकडतो, नामस्मरण पकडतो, किंवा ग्रंथ पकडतो, किंवा प्रवचन कीर्तन सप्ते पकडतो, ऐकत राहतो. पण शब्द वाचून असा जागृत बोध, आपला विवेक आपल्या हातात, किंवा आपलं मीच ब्रह्म आहे अशी ही कुंजी, किंवा आपला ब्रह्मबोध जागृत नित्य राहण्यासाठी काय करा? शब्दाचा सहारा. शब्द नसल्यावर राहीन का? शब्द नाहीच ऐकले आजपासून, तरी बी अशी भूमिका राहीन का? तर राहू शकते, ते राहू शकते. म्हणूनच महाराजांना शब्द खंडन केले की शब्दानं झालं, शब्दानं अज्ञान गेलं, अज्ञानकारी भ्रम सर्व गेला, सर्व कल्पना मावळल्या, आणि अज्ञान मावळलं त्याचा शब्द बी नको आता ती. तसा पायातला काटा काढल्यावर हातातला काटा नको, तसा रोग निवृत्त झाल्यास गोळ्या औषध नको, तसा शब्द सुद्धा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, भ्रम आहे शब्दाचा देखील, भ्रम वारणारा भ्रम आहे. लॉक उघडण्यासाठी चावी असते, लॉक उघडल्यावर चावीची गरज नाही. तसं अज्ञान निवारण झालं, भ्रम निवारण झाला, संशय गेला, निश्चय बांधला, परोक्षता गेली, अपरोक्षता आली, आता शब्द नको. म्हणूनच माऊलीनं जाणून बुजून ज्या शब्दाचा एवढा उपयोग केला, एवढा वापर केला, शब्द म्हणजेच ग्रंथ आहे, शब्द म्हणजेच मंत्र आहे, शब्द म्हणजेच महावाक्य, पण त्याचं सुद्धा खंडन केले, शब्द खंडन नावाचं पुढचं प्रकरण केले. कारण शब्द शब्दच करीत बसतात, म्हणून शब्द खंडन. मौन ज्ञान देवा, मौन जप माळ अंतरी.
झाला हरिपाठ बोलणे येथुनी. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी. हे शब्दाचं खंडनच आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. हे शब्दाचं खंडनच आहे. म्हणून हे शब्दाचं सुद्धा खंडन करण्यासाठी पाचव्या प्रकरणाचा आरंभ आहे माऊलीचा. पण माऊली शब्दाचं खंडन करीत असताना आधी शब्दाचं वर्णन करून खंडन करतात, कारण शब्दाचा उपयोग सांगतात, शब्दाच्या कक्षा सांगतात, शब्दाची व्याप्ती सांगतात, परमार्थात शब्दाचा कसा उपयोग हे सांगतात, शब्दाची किती मोठी महती हे सांगतात. आणि एवढी महती असल्यामुळे वर्णन केले शब्दाचं आम्ही हे सांगतात, तरी शब्दाचं खंड नाही, त्या वर्णनासहित खंड नाही. अज्ञान असल्यावर शब्द कमी, भ्रम असल्यावर शब्द कमी, अपरोक्षता नसल्यावर शब्द कमी. आहे कामी पण त्याच्या जे जे कसाट्यात सापडली, जे संधीत सापडली, जे गुंतले त्यांच्या कामी. जी रोगानं ग्रस्त झाली त्यांच्या गोळ्या औषध कामी, मेडिकल कामी. जे रोगातून मुक्त झाली त्यासाठी नाही, आणि रोगातून मुक्त गोळ्या औषधानच झाली. गोळ्या औषध संपितात, ही कला आहे. साधन त्यालाच म्हणा, त्यानंच ते संपते. येण्याची शरीरे शरीरा येणे सरी, म्हणून मनुष्य देह साधन आहे. त्यानंच त्याला येण्याचं संपत आहे. गोळ्या औषध संपतात. चावीनं चावीचं काम संपत आहे. त्यानंच त्याचं काम संपणं, याला तर साधन म्हणा, साधनच त्याला म्हणा. म्हणून साधन रूप देह, साधन रूप शब्द आहेत, साधन रूप कान आहेत, साधन रूप बुद्धी. साधनानं साधन संपत असते. म्हणून शब्दानं शब्द संपाव, देहानं देहाला येणं संपाव, कानानं ऐकणं संपाव, ऐकूनच ऐकणं संपाव, बोलूनच बोलणं संपाव, विचार करूनच विचार संपाव, विचार करून आधी अविचार संपाव, आणि विचार करूनच विचार संपाव. ज्ञानानं अज्ञान संपाव, आणि ज्ञानानंच विशेष ज्ञान संपाव. समाप्त भाव, समाप्ती ही परमार्थाची किल्ली, परमार्थाची शेवटची स्थिती, समाप्ती. म्हणून ग्रंथांची समाप्ती, सप्ताहाची समाप्ती, पाठाची समाप्ती. परमार्थात समाप्ती, संसारात समाप्ती नसते. संसाराला शेवट नाही, समाप्ती नाही. श्रंखला आहे संसाराची. सांगू का, संसाराच्या समाप्तीत सुरुवात आहे, म्हणून संसारात समाप्तीच नाही. बालपणाच्या समाप्तीत तरुणपणाची सुरुवात आहे, तरुणपणाच्या समाप्तीत म्हातारपणाची सुरुवात आहे. म्हातारपणाच्या समाप्तीत कुत्र्या डुकराच्या देहाची सुरुवात आहे. पुनरपी जन्म पुनरपी मरण. मानाच्या समाप्तीत अपमानाची सुरुवात आहे. सुखाच्या समाप्तीत दुःखाची सुरुवात आहे. वाटतंय जीवनाच्या समाप्तीत मरणाची सुरुवात आहे, मरणाच्या समाप्तीत पुन्हा दुसऱ्या जीवनाची सुरुवात आहे. समाप्तीत सुरुवात असंसारी. बीज फुटलं, कोमाची सुरुवात आहे. कोंबा संपला, ढाकळे पाण्याची सुरुवात आहे.
पानं बाजूला गेली फुलाची सुरुवात आहे, फुल बाजूला गेलं फळाची सुरुवात आहे, फळ परिपक्व झालं बीजाची सुरुवात आहे, पुन्हा बीज फुटलं पुन्हा कोंबाची सुरुवात आहे, झाली श्रांखाला झालं वले तयारी. संसार चक्र आहे. म्हणून चक्राकार गतीला समाप्ती नसते, लंबायकार गतीला शेवट असतो. म्हणून संसार चक्र आहे. चक्राकार गतीला शेवट नसतो. पृथ्वी फिरते, कुठून सुरू होते आणि कुठं संपते कळत नाही. गोलाकार चक्र आहे, ते वारंवार असते. चक्राकार गती पुनरपी असते. म्हणून संसार पुनरपी पुन्हा पुन्हा आहे. पुन्हा पुन्हा असल्यामुळे समाप्ती नाही त्याला. एसटी किती लांब जाते पण तिचा मुक्काम शेवट होतो, पुन्हा वापस येते. चक्राकार गती नाही ती, लंबायकार गती. चक्राकार गतीत पुन्हा पुन्हा तेच येत असतं. पुन्हा पुन्हा पाडवा, पुन्हा पुन्हा दिवाळी, पुन्हा पुन्हा शिमगा, पुन्हा पुन्हा होळी, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा लग्न, पुन्हा पुन्हा म्हातारपण, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा आहे. पुन्हा सकाळ, पुन्हा दुपार, पुन्हा संध्याकाळ, पुन्हा मध्यरात्र, पुन्हा सकाळ, पुन्हा संध्याकाळ. सर्व संसार चक्र आहे. भौतिक चक्र आहे, भौतिक देहाचं देह चक्र आहे, श्वासोश्वासाचे चक्र आहे, मनाचं वासना चक्र आहे, बुद्धीचं विचार चक्र आहे, आणि सर्व अज्ञानाचे चक्र आहेत. अज्ञानाची कार्य चक्र, चक्राकार संसार आहे. आणि खरे नाही चक्र, विचार चक्र, वासना चक्र, शक्तीचं श्वास चक्र, जन्म मरणाचं देह चक्र दिसायले, आणि भौतिक हे भूगोलातली सर्व चक्र दिसायले. चंद्र फिरायलाय, सूर्य फिरायले, 12-16 जणी सतत फिरतात. हरीशी नेणं ते अज्ञानामुळं. हे सर्व चक्र आहेत आणि चक्र भ्रम आहेत, पण अज्ञान असल्यामुळे सत्य वाटते. आणि त्या अज्ञानासह हे सर्व चक्र मावळतात आपल्या स्वरूपाच्या अपरोक्षतेत, आणि त्या अपरोक्षते करून देतात शब्द. म्हणून शब्द किती उपयोगी होतो. म्हणून ज्ञानोबा बाप बाप म्हणतात. बाप शब्द म्हणजे घरात मोठा सदस्य, मोठा व्यक्ती, मोठा अधिकार असलेला बाप असतो. तसा संसारात बाप शब्द आहे, संसाराचा बाप बी शब्द आहे, आणि संसारात मोठा असणारा शब्द आहे. बाप म्हणजे सर्वाला जन्मदाता, आणि बाप म्हणजे सर्वात मोठा. बाप उपयोगी वस्तू शब्द, संसाराचा बाप शब्द आहे. शब्दापासूनच सर्व आहे. ओम इति अक्षर. आणि संसारात मोठा शब्द आहे. शब्दाची व्याप्ती तेने पाहिजे अनुभवावी. आणि शब्दात संसारात समजात मोठा उपयोग शब्दाचा आहे, अंतिम उपयोग शब्दाचा आहे. घराचा, दाराचा, पैशाचा, मुलाचा, कुत्र्याचा, मांजराचा, बायकोचा, सत्तेचा, पुण्याचा, उपासनेचा, योगाचा, अनेक उपयोग करा. रिद्धी सिद्धीचा अंतिम उपयोग शब्दाचा आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. शब्दाचा उपयोग केला की शब्दाच्या उपयोगात सर्वाचा निराश होतो. बाप उपयोगी वस्तू शब्द. स्मरणदानी प्रसिद्ध. कारण काय उपयोग आहे तिचा? तिच्या उपयोगाची श्रेष्ठ सांगितली शब्दाच्या बाप उपयोगी. पण काय उपयोग महाराज? उपयोग सांगितला सामान्य, तुम्ही विशेषत्वानं प्रकर्षानं कशाचा उपयोग आहे? स्मरणदानी प्रसिद्ध. स्मरण करून देण्यात प्रसिद्ध असला शब्द आहे. प्रसिद्धातल्या प्रसिद्धात शब्दाची प्रसिद्धी मोठी. आपल्याला उपयोग वाटतो, बऱ्याच गोष्टीचा उपयोग आहे घरात, व्यवहारात.
पण सर्वात उपयोगिता असलेल्या पदार्थाची जर श्रंखला लावली, नोंद केली, तर सर्वात श्रेष्ठ, सर्वात अंतिम, सर्वात मुख्य उपयोग शब्दाचा आहे. अंतिम, सर्वांना शेवटी शब्दाला शरण जावं लागते. महत्व कळालं नसन तो बी उद्या महत्व कोणातरी जन्मात कळून घेईन आणि शब्दाला शरण जाईल. अंतिम उपयोग शब्दाचा. म्हणून जे कोणी आता शब्दावर आले ते श्रेष्ठ आहेत, ते अधिकारी आहेत, ते या बाकीच्या गौण गोष्टीमध्ये पाहिलेलं नाही. श्रेष्ठ थोर पुरुष आहेत ते, जे शब्दाला शरण चाललेत, शब्दाला ऐकायलेत, शब्दाला ग्रहण करायलेत, शब्दाचा उपयोग करायलेत. ते संसारातल्या अंतिम टप्प्यातल्या वर्गातले लोक आहेत, जीव आहेत, साधक आहेत. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. काय उपयोग आहे तर स्मरणदानी प्रसिद्ध शब्द हे विस्मरण घालितो, स्मरण करून देतो, आठवण करून देतो. मी कोण आहे, जगात काय, जगात कारण काय, माझा आणि सत्याचा संबंध काय, मी या जगात कसा आलो, हे जग काय, हे जे मूळ प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाची उकल हे शब्दानं होती, आत्म्याच्या शब्दानं, शास्त्राच्या शब्दानं. आणि आपलं आपल्याला भान होते. आत्मसुख देखील आरसा, जे आपण आपल्या स्वरूपावर येतो. स्वरूपी अंते ठाव होतो. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध. अमृताचा विषदू आरिसा नव्हे, जे अमूर्त तत्व आहे, अमूर्त तत्वाला आरशासारखं स्पष्ट प्रतिबिंबित करणार शब्दासारखं साधन नाही. ज्ञानोबरायानं अमृताचा आरसा असा दृष्टांत दिलाय त्याला. असं त्याचा काय लावलं, रूपक केलं शब्दाचं. कसा आहे आरसा? कारण आरसा जो आहे व्यवहारातला आपला, तर हा मूर्त म्हणजे आकारवान वस्तू, रूपवान वस्तूचं प्रतिबिंब समोर करून देतो. व्यवहारामध्ये आपल्या ह्या शरीराचा जो चेहरा आहे, हा मूर्त आहे म्हणजे आकारवान आहे, आणि स्वरूप आहे रूपवान आहे. रूपवान आणि आकारवान आहे. त्याची ठेवण आहे काय, तो आकार आहे, आणि त्याला रूप आहे काळं गोरं सावळं. तर त्या काळ्या गोऱ्या किंवा सावळ्या विशिष्ट ठेवण्याच्या, लिंगभेदा स्त्री पुरुषाच्या असलेल्या अशा चेहऱ्याचं समोर अपरोक्ष करून देतो, समोरासमोर. जे सन्मुख नाही त्याला सन्मुख करून देतो आरसा. नाही तर आपला चेहरा आपल्याला सन्मुख नाही. हा देहाचा जो चेहरा आहे तो सन्मुख होऊ शकत नाही व्यवहारात. जसा समोरून मित्र येतो, भाऊ येतो, कोणी पाहुणा येतो, आणि त्याचा चेहरा आपल्याला समोरासमोर स्पष्ट दिसतो, तसा स्वतःचा चेहरा व्यवहारात समोर होऊ शकत नाही. ईश्वर सृष्टीत हे न्याय नाही. ईश्वराला तसं मान्य नाही, तसं होऊ शकत नाही. आपला चेहरा आपल्या समोर येऊ शकत नाही ईश्वर सृष्टीत, निसर्गात, जगात. पण आरसा ती करामत करतो. जो चेहरा सन्मुख नाही तो सन्मुख, त्याचं सन्मुख ज्ञान करून देतो, समोरासमोर आहे असं. ती आरशाची कला आहे. पण हा जो जगातला आरसा आहे, हा मूर्तवान म्हणजे आकारवान आणि रूपवान चेहऱ्याच समोरासमोर करून देतो. आणि हा जो शब्दरूपी आरसा आहे, हा अमूर्त असणार आपलं स्वरूप, अरूप असणार आपलं स्वरूप, निर्गुण असणार आपलं स्वरूप, सत्य असणार आपलं स्वरूप, आणि अमूर्त असणार आपलं स्वरूप, अमृत किंवा आनंद स्वरूप, सचितानंद स्वरूप असणार आपलं स्वरूप. त्या स्वरूपाला ह्या त्याच्या विशेष लक्षणासह सन्मुख करून देतो शब्दरूपी आरसा. म्हणून अमूर्ताचा विषेदू आरसा नव्हे. विषेद म्हणजे स्पष्ट.
हा शब्द आपलं आपल्याला निर्गुण रूपानं, सद्रूपानं, चिद्रूपानं, आनंद रूपानं, अद्वय रूपानं, असंग रूपानं स्मरण करून देतो, अपरोक्ष करून देतो. जसा आरसा तसाच शब्द आहे, आरशासारखाच. आरसा घ्यान आपला चेहरा पहा, तसा शब्द घ्यान आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हा. शब्द ऐका आणि स्वरूपाला प्राप्त व्हा. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. संतांचे शब्द ऐका आणि भ्रांती वारा आणि अपरोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हा. प्रवचनाला पाठाला माणसं आलेली असतात, त्याची समजूत असते तशी. आम्ही बाया आहेत, आम्ही माणसं आहेत, आम्ही काळे आहेत, आम्ही गोरे आहेत, आम्ही गरीब आहेत, आम्ही श्रीमंत आहेत. आणि खरं जर महात्म्याचं प्रवचन ऐकलं तर त्यांना भ्रांती राहत नाही. ती भ्रांती जाती. जी भ्रांती घेऊन आली होती ती भ्रांती राहत नाही प्रवचनात. पालट होतो अंतरी पालटू झाला. आणि ही संतांच्या संगतीची किमया हीच आहे, समजुतीत पालट होतो, पालटच होतो. आणि पालट होत असला तरच तो महात्मा आहे. पालट होत असला तरच आपण महात्म्यापाशी बसलो. पालट होत असला तरच ते शास्त्र आहे, तरच ती संतवाणी, आणि तरच आपण साधक आहे, तरच परमार्थ चाललेला आहे. पालट होत असला बुद्धीचा पालट झाला रे काही. पलटत असला तरच परमार्थ आहे. आणि शेवटची पलटी समजुतीची पलटी. तर गरिबी श्रीमंतीची पलटी चाललेलीच आहे, माना अपमानाची पलटी चाललेलीच आहे. खेड्यातून शहरात जायचं, शहरातून खेड्याकडे जायचं पलटी चाललेली, ते रोग आरोग्याची पलटी चाललेलीच आहे. तरुण पण म्हातारपणाची पलटी चाललेलीच आहे, सुखदुःखाची पलटी चाललेलीच आहे, जन्म मरणाची पलटी चाललेलीची संसारातली पालट आहे. ती प्रकडची पलटी, ती दिवस रात्र सुख दुःख, उन्हाळा हिवाळा पावसाळा, ही निसर्गाच्या पालट्या आहेत, ह्या प्रकृतीतल्या पालट्या आहेत, भ्रांतीतल्या पालट्या आहेत. जन्म मरण सुख दुःख मान अपमान गरिबी श्रीमंती, त्या पलट्या नाहीत. शेवटची पलटी एकच आहे, समजुतीची पलटी. जागृती स्वप्न पलट्या आहेत, ह्या विद्येच्या पलट्या आहेत. काही वृत्तीच्या पालट्या आहेत. त्या अनेक डाव पलटतो तो सारी पाठासारख्या पालट्या होत्यात. त्या प्राकृतिक नैसर्गिक गुणाच्या भूतांच्या देहांच्या पदार्थाच्या पालट्या, काही अवस्थेच्या पालट्या, वृत्तीच्या पालट्या, ह्या सर्व अज्ञान करत पालट्या आहेत. पण संतांच्या संगती शब्दाने जी पालट होते ते सर्वच पालटून जातं. काय सांगू झाली काहीची आबाई, पुढे चालली नाही आवडीने. रामकृष्ण महाराज. हा बोला. तरी गुरु दाखविल्या वाटा, तरी गुरु दाखविल्या वाटा, कोणी विवेकशील हा तुमचा आवाज आला नाही महाराज, म्हणजे तुमचा मोबाईल आवाज आला नाही कोणाला. तरी गुरु दाखविल्या वाटा, यवनी विवेक तीर्थता, हा ध्वन्या बरोबर ज्ञानेश्वरी. तरी गुरु मळकटा बुद्धीची. दुसरं कोणी ती ओवी म्हणा ज्याच्या पाठ आहे ती. आता तुम्ही महाराज म्यूट करा, तुमचा आवाज. गुरु दाविली या वाटा, येऊन या विवेक तीर्थ तटा, धुवून या मळकटा बुद्धीची. बरोबर. अनेक
साधू संतांना अनेक जाग्यावर सर्वच प्रसंग रेखाटलेले आहेत. म्हणून सद्गुरूनं सांगितलेल्या मार्गानं जर आपण असं सुचिरभूत स्नान केलं त्यांच्या ह्या ज्ञानगंगेत, त्यांच्या ह्या शब्दगंगेतलं, तर निश्चितच आपला आंतरी पालट होतो, समजुतीच पालट होतो आणि शेवटची पलटी बसते. ही शेवटची पलटी बंधनातून मोक्षात, जीवत्वातून ब्रह्मस्वरूपात, ब्रह्मातून अधिष्ठानात. पलटी बसते. दुःखातून, शोकातून, आनंदात सर्व पालटच होतो, सर्वच मावळत आहे आणि एकच राहते आणि ते पहिलंच होतं असं कळत आहे. ह्या पलटीलाच पारमार्थ म्हणावं, ही पलटी बसण्यालाच मोक्ष म्हणावं. हीच कमाई, हाच प्रसाद आहे. आणि हा शब्दानं होतोय, संतांच्या शब्दानं. म्हणून शब्दाचा साधू संत प्रचार प्रसार करतात. म्हणून पाहू आपण, बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरण आणि प्रसिद्धू, अमृताचा विषय वारिसा नवी. अमृत असणारा, अमृतापेक्षा अमूर्त, अमूर्त शब्द येतो. म्हणजे अमूर्त म्हणजे निराकार असणारं तत्व, आपलं आकारापासून असणारं, अव्यक्त निराकार नाही जे आकार, असं जे तत्व आहे, तर त्या तत्वाला अपरोक्ष करून देण्याचं काम, स्पष्ट करून देण्याचं काम हा शब्द करतो. अमृताचा विषय आरसा नव्हे तर आरसाच आहे महाराज. निराकार असणाऱ्या आपल्या स्वरूपाला स्पष्ट निश्चय होईल असं स्पष्ट करून दाखविणारा हा आरसा नाही का शब्द, तर आरसाच आहे, असा त्याचा आशय आहे. शब्द हा खरोखर धन्य धन्य आहे. गुरुजीच्या भाषेतून किंवा त्याचा अर्थ सांगायला लागले त्या ओळीचा, की शब्द हा खरोखर धन्य धन्य आहे. कारण त्याचं वर्णन करावं, त्याला घेऊन नाचावं, आनंदात आविष्कार करावा त्याचा, असा शब्द आहे. एखाद्याला आपण जिंदाबाद म्हणतो, एखाद्याचं वर्णन करतो, वर हात करून त्याला बाह्या उभारून त्याला सत्कार करतो, धन्य धन्य त्या म्हणतो. काही काही गोष्टी चांगल्या आहेत जगात, वर्णन करावं त्यांचं, कीर्ती वाढणावं त्यांची. काही काही गोष्टी चांगल्या पूजनीय आहेत, काही श्रेष्ठ आहेत, काही उपयोगी आहेत. म्हणून शब्द हा धन्य धन्य आहे महाराज, असं वर्णन करतात शब्दाचं. कारण शब्द ही वस्तू अत्यंत उपयुक्त आहे, कोणत्याही पदार्थाचे स्मरण करून देण्याविषयी प्रसिद्ध आहे. तसेच अमूर्त असलेल्या ब्रह्माचे स्वरूप दाखविणारा जणू स्पष्ट असा हा शब्द आरसाच नव्हे काय, तर आरसाच आहे. जगात जर पाहिलं आपण तर व्यवहारात अनेक वस्तू आहेत. त्या व्यवहारातल्या अनेक वस्तूपैकी व्यवहार्य वस्तू, स्वप्नस्थ वस्तू वेगळ्या आणि जगामध्ये भ्रम वस्तू वेगळ्या. जशी रज्जू सर्प, मृगज, ह्या भ्रामक वस्तू आहेत. स्वप्नातल्या वस्तू ह्या भ्रामक वस्तू आहेत, प्रातिभाषिक. व्यावहारिक वस्तू आहेत, त्या व्यावहारिक वस्तूमध्ये काही निरुपयोगी वस्तू आहेत, काही उपयोगी वस्तू आहेत व्यवहारात. त्या व्यवहारात अनेक वस्तू आहेत, त्या अनेक वस्तूमध्ये काही आकर्षक रूपवान वस्तू आहेत, काही आकर्षक रूपवान नाहीत, कुरूप आहेत. आता काही व्यवहारातल्या वस्तू आहेत पण आकर्षक रूपवान आहेत आणि आकर्षक गुणवान बी आहेत, गुणांना आकर्षित करतात. हे पहा, जगातल्या वस्तू सर्व आकर्षित करीत नाहीत, ज्या रूपानं आकर्षक आहेत, काही काही गुणानं आकर्षक आहेत, त्याच्या रूप नसलं तरी गुण आहेत. आणि काही व्यावहारिक उपयोगानं आकर्षित करतात. व्यवहारातला त्याचा उपयोग आहे, काही गुण नाहीत, काही रूप बी नाही, पण व्यवहारातला उपयोग आहे, आकर्षित करतात. आणि काही व्यावहारिक वस्तू अशा आहेत की त्या परमार्थातल्या उपयोगानं आकर्षित करतात. त्याची माळ आहे, गंध आहे, टाळ आहे, मृदंग आहे, परमार्थातला उपयोग आहे त्याच्यामुळे आकर्षित करतात.
नाही त्याचं रूप लय चांगले, काही दुसरे गुण लय चांगले, किंवा व्यवहारात त्याचा उपयोग आहे असं नाही. पारमार्थातल्या त्याच्या उपयोगाने आकर्षित करतात त्या. व्यासपीठ आहे, ग्रंथ आहे, अजून काही परमार्थातल्या सहकारी उपयोगी गोष्टी असतात, तर त्या परमार्थातल्या त्याच्या उपयोगाने आकर्षित करतात. व्यवहारातलीच वस्तू आहे ती, पण काही रूपानं आकर्षित करतात. जसं फुल आहे, मोरपीस आहे, ते रूपानं आकर्षित करते. पोपट आहे, ते रूपानं आकर्षित करतो. वृक्ष आहे, निसर्ग आहे, सकाळ आहे, दिवस माळायचा वेळ आहे, ते रूप दिसते ती आकर्षित करते. चंद्र आहे, सुंदर पुरुष आहे, स्त्री, मुले, कुत्र्याचं पिलू आहे, मांजरीचं पिलू आहे, रूपानं आकर्षित करते, जवळ घ्यावं वाटतं कोणाला बी. पण व्यवहारात वस्तू आहेत, काही रूपानं आकर्षित करतात, काही गुणानं आकर्षित करतात, गुणवान आहेत म्हणून. काही व्यवहारातल्या उपयोग आहे त्याचा, गुण नाही, रूप नाही, पण व्यवहारात उपयोग असतो, ते आकर्षित करतं व्यवहारातल्या उपयोगामुळे. त्याचं आकर्षण वाटतं, हव्याशा वाटतात त्या वस्तू. आणि काही परमार्थातल्या उपयोगात पडतात, बहिरंग परमार्थामध्ये, तर ते आकर्षित करतात. काही अंतरंग परमार्थातले आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत. ध्यान करताना काही सहकारी घटक असतात. अंतरंगातलं स्मरण करताना, नामस्मरण करताना काही सहकारी घटक असतात. तर त्या अंतरंगातल्या परमार्थात काही सहकारी वस्तू आहेत, उपयोगी वस्तू आहेत, त्या आकर्षित करतात. आणि काही अत्यंत अंतरंगातला परमार्थ करताना, अत्यंत जवळच्या अंतरंगातला परमार्थ करताना उपयोगी वस्तू आहे, ती शब्द आहे, ती सांगायची होती मला. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. बरोबर बरोबर. अत्यंत जवळचं महावाक्य, महावाक्याचं तत्व पदार्थ शोधन, तो परमात्मा मी आहे, तो हा विठ्ठल बरवा, तया पुत्र तो श्री विठ्ठलेश्वराचा, एक हरी आत्मा जीव शिव समा. हे जे काही अत्यंत जवळचा, अत्यंत मार्मिक, अत्यंत अंतरंगातला परमार्थ, जिथं परमार्थ समाप्त होतो, परमात्मा शिल्लक उरतो, असा परमार्थ करण्याच्या अत्यंत जवळच्या उपयोगाची वस्तू शब्द आहे. म्हणून सर्वात शेवटची अंतिम वस्तू शब्द उपयोग. शब्दाच्या उपयोगात सर्वाचा उपयोग समाप्त होतो, आणि शब्दाच्या उपयोगात शब्दाचा उपयोग समाप्त होतो, उपयोगच समाप्त होतो, साधना समाप्त होते शब्दाच्या उपयोगात. साधना फलापर्यवासी होती, फलरूप फलाला प्राप्त होती. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द, म्हणून शब्दाचा असा उपयोग आहे, अंतिम उपयोग आहे. म्हणून तो जणू काय स्पष्ट करणारा आरसाच नव्हे, काय तर आरसाच आहे, अंतिम उपयोगाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात सिद्ध पुरुषाचा अनुवाद सांगतात, म्हणून याला सिद्धानुवाद असे म्हणतात. हा ग्रंथ वाचणाऱ्याला परमार्थाची शेवटची भूमिका गाठता येते. त्यांना जर अधिकारावर येऊन संतांच्या निगराणाखाली किंवा संतांचा धाक धरून, संतांची शिकवण ध्यानात धरून, डोळस महात्म्याने जे सांगितले त्याप्रमाणे अहंकाराकडनं जाता, भ्रमाकडनं जाता, अंतःकरणात शब्दाचा भार न मानता शब्दाचा उपयोग करावा, जसा आपण जेवणाचा उपयोग करतो, पात्राचा उपयोग करतो, पात्राने अहंकारात येत नाही. द्रोणाचा उपयोग करतो भाजी घेण्यासाठी, उपयोग करतो तर अहंकारात येऊ नये. जर आपल्याला सोन्याचं ताट वाढलं तर अहंकारात येतो, मूर्ख असल्यामुळं. नाही तर काय पानाचं ताट वाढलं, सोन्याचं ताट वाढलं तरी जेवायचं ना, काय झालं. पण सोनं किंमतवान वाटतं, रूपवान वाटतं, अमोल वाटतं, मूर्ख लोकात बाजारात त्याला किंमत आहे. म्हणून ह्या दृष्टीने अहंकारात आला की मूर्ख ठरला तो. सोन्याच्या ताटात जरी जेवण वाढलं आणि पत्र वाढलं तरी सारखं आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. पण सम साधलेला नसला, अविवेक असला तर तो अहंकारात येतो, आणि हा खाली मान घालून जेवण झाला, कागदावर पात्रवाळीवर वाढलं, सोन्याच्या ताटात वाढलं. अन्न सारखंच आहे, एकच अन्न शिजलेलं आहे,
एकाच घरचा स्वयंपाक आहे, तेच आयटम आहे तिकडे तिकडे वाढलेली. बरं दोन्हीच्या पत्रवाळी एक ती टाकून द्यायची उकरड्यावर कुठतरी, ही कतरी धुवून ती घरी ठेवायची. या दोहीला बी नाही भेटणार नाही, पत्रवाळ्या दोहीला भेटणार नाहीत जेवण झाल्यावर. पण तरी बी एक अहंकारात येतो आणि एक अपमानित होतो. ही त्याच्या मनाची भूमिका आहे, ही त्याची समजूत, ही त्याची भ्रांती. त्याप्रमाणे त्या जसा सुवर्ण पात्राचा अहंकार तो अंतःकरणात भार होऊ नये, डगमगू नये, आणि पत्रवाळीनं काही होऊ नये. उपयोगिता आहे त्याची, उपयोग करावा जेवणासाठी. आपल्याला खालच्या जमिनीचा स्पर्श होऊ नये अन्नाला, म्हणून पत्रवाळी असते, ताट असतं, आणि जेवण्यापुरता उपयोग आहे त्याचा. त्याप्रमाणे शास्त्राचा मोक्षासाठी उपयोग आहे, कीर्तना प्रवचनाचा, ह्या शब्दाचा आपल्या स्वरूपाच्या निश्चयासाठी उपयोग आहे. हे भारात नाही माझे जास्त पाठ आहेत, मला किती अभंग पाठ आहेत, मला किती सांगता येते, मला किती शब्दाचा अर्थ कळतो, किंवा मी किती वाचलेले, किंवा मला किती स्पष्टता आहे. हे काय करायचं, त्याचा उपयोग कर. मला किती गोरा दे भेटला, उपयोग कर त्याचा पारमार्थात. अहंकारात येऊ नको. म्हणून ग्रंथ जर कसा वाचला, उपयोग करून त्याचा जर उपयोगिता केली, तर परमार्थातली शेवटची भूमिका गाठता येते. अर्थात श्रीमंताचा अनुभव. म्हणून अर्थात श्रीमंत हा ग्रंथ वाचणाऱ्याला परमार्थाची शेवटची भूमिका गाठता येते. अर्थात श्रीमंताचा अमृत अनुभव नाही, अधिकाऱ्याचा आहे. श्रीमंताचा संसार आहे, संसार म्हणजे जन्म मरण दुःख. श्रीमंताचा जन्म मरणाचा, संसाराचा अनुभव, संसार म्हणजेच मृत अनुभव. श्रीमंतांचा मृत अनुभव, गरीबाचा मृत अनुभव, अधिकाऱ्याचा अमृत अनुभव असतो. म्हणून अर्थात श्रीमंताचा अमृत अनुभव नाही, श्रीमंताचा संसार आहे. व मुमुक्षूचा अमृत अनुभव आहे. मुमुक्षू व्हावा, त्याला अधिकारी व्हावा, तेव्हा अमृत अनुभव, त्याचा अमृत अनुभव चिंतनाचा विषय होतो, आणि अमृत अनुभव त्याला अपरोक्ष होतो. मग त्याला अमृत अनुभव म्हणजे तीर्थयात्रा, जप तप करणे नव्हे, हे बहिरंग साधन येतं. हे सात्विक संसारच आहे तो. म्हणजे ह्या राजस तामस संसारापेक्षा सात्विक संसार. त्वऱ्या करणं, मारामाऱ्या, खुन बलात्कार करणं तामस संसार आहे. नोकरी करणं, दुकान करणं, शेती करणं हा राजसी संसार आहे. आणि तीर्थयात्रा करणं, जप तप व्रतोपवास करणं हा सात्विक संसारच आहे. अमृत अनुभव म्हणजे परमार्थाचा कळस आहे. त्यातील 6वे प्रकरण आपण वाचित आहोत. या शब्दाचे खंडन केलेले आहे. तर ते शब्दाचं खंडन कसं आहे ते पुढे सविस्तर पाहणारच आहोत. ज्ञानेश्वर महाराज फलाला धरून बोलतात, जगद्गुरु शंकराचार्य विषयाला आणि फलाला धरून बोलतात. आता हे बोलणंच आहे सर्व परमार्थातल्या अनेक आचार्याचं, अनेक ऋषीचं, अनेक मुनीचं, अनेक संतांचं, साधूचं, सत्पुरुषाचं, गुरुचं, आचार्याचं बोलणंच आहे. पण बोलणं कोण कशाला धरून बोलतं? आता सर्वांचं बोलणं मोक्ष परिवास आहे, मोक्षात त्याचं रूपांतर होणार आहे. पण मुख्यत्वानं कोण कशाला धरून बोललेलं आहे, कोण्या काळात, कोण्या परिस्थितीत, कोण्या लोकांपुढं, कशा स्थितीतल्या लोकांपुढे बोलली, त्यामुळे त्या बोलण्याचा थोडा काही भाग बदललेला जरी असला तर सर्वांचं फल एकच आहे, हे ज्ञानोबा सांगतील. मला वाटतं हा विषय उद्याच घेऊ आपण, वेळ झालेला आहे, वेळ झाला. हो या पॅरिग्राफपासून उद्या घेऊ आपण. हो हो हो, चालेल, ठीक आहे. करतो. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.